उद्या होणाऱ्या मनसे आणि शिवसेना उबाठाच्या मेळाव्याची आज रंगीत तालीम। दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम होणार। चालू आहे असं काहीतरी, कोण कोणाशी तरी बोलतंय। 100% चालू आहे। 100%। त्याशिवाय का हा सगळा घडून येत आहे? कोणतरी कोणाशी बोलतंय, कोणीतरी कोणाचं ऐकतंय। युती झाल्यास दोन्ही पक्षांना फायदाच होईल। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊतांचं मोठं विधान। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर। एनडीएत उभारलेल्या पेशवेंच्या अश्वारूढ पुतळ्याचं करणार अनावरण। राज्यातील महामंडळ वाटप आज होण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेल्या आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। शक्तीपीठ हायवेला विरोध वाढला। विरोधी आमदारांसह राजू शेट्टी पंढरपूरला जाऊन विठुरायाला घालणार साखर। मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी है। पिक्चर अभी बाकी है। दिशा सालियान प्रकरणी मंत्री नितेश राणे यांचं सूचक विधान। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात तज्ज्ञ समितीची पुनर्रचना। सुप्रीम कोर्टातील दाखल याचिकेसाठी शिवसेना खासदार धैर्यशील मानेंच्या अध्यक्षतेत नेमली नवी समिती। आणि पुण्यातील कोंढवा इथल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार। 2 संशयितांना घेतलं ताब्यात। तुम्ही एकत्र या मग आम्ही एकत्र येतो ही लोकांची मानसिकता आहे। लोकभावनेचा विचार करून उद्धव ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले तर राज ठाकरेंनी देखील लोकभावनेचा विचार केलाय, असं विधान न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी केलंय। शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्र आले तर मुंबईसह अनेक पालिकांवर वर्चस्व मिळवू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला। आज विजयी मेळाव्याची रंगीत तालीम होणार आहे। शिवसेना उबाठा मनसे पदाधिकारी रंगीत तालीम करणार असून पोलिसांच्या उपस्थितीमध्ये व्हीआयपींच्या सुरक्षेची पाहणी होणार आहे। यावेळी बाळा नांदगावकर आणि अनिल परब उपस्थित असतील। ठाकरे बंधूंच्या 5 जुलैच्या विजयी मेळाव्याची नवी निमंत्रण पत्रिका समोर आली आहे। आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा अशा आशयाचा मजकूर निमंत्रण पत्रिकेमध्ये लिहिण्यात आलाय। महसूल मंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत विधान भवनात बैठक पार पडली। बच्चू कडू देखील या बैठकीला उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ही बैठक पार पडली असून सकारात्मक चर्चा झाल्याचं कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं। पंढरपूर वारीमध्ये अर्बन नक्षल घुसल्याचा आरोप शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी केला होता आणि त्यावरून राजकीय वादाला तोंड फुटले। आता या वादावर शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांचे कान टोचले। मनीषा कायंदे यांनी वारीमध्ये सहभागी झालेल्या 2 संघटनांवर आक्षेप घेतला होता। तोच संदर्भ देत शरद पवार यांनी लोकायत या संघटनेची पाठराखण केली आहे। एखाद्याचे विचार मान्य नसल्यास त्यांना नक्षली ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका पवार यांनी केली आहे। ब्राह्मण महासंघाकडून पुणे रेल्वे स्टेशनवर बॅनरबाजी करण्यात आली आहे। यात पुणे स्टेशनचा उल्लेख श्रीमंत बाजीराव पेशवे स्थानक असा करण्यात आलेला आहे। सांगलीच्या 32 शिराळ्यात नागपंचमी निमित्त जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी विधिमंडळात केली। आमदार देशमुखांनी मांडलेल्या या लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देताना केंद्र सरकारकडे सकारात्मक भूमिका मांडून नागरिकांच्या भावनेचा आदर राखत शिराळकरांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे। आता एक मोठी बातमी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यामध्ये येणार आहेत। थोरले बाजीराव पेशवे यांच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी इथे उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासह अन्य कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत। शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी इथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय। त्याच्या अनावरणासह प्रशिक्षणार्थी कॅडेट आणि सैन्यातील अधिकाऱ्यांबरोबर शहा संवाद साधणार आहेत। नवी मुंबईत अवजड वाहन आमदार
त्यांचा रोख खरं तर आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडे होता. जाधव यांच्या टीकेला मेहतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. रायगड जिल्ह्यामध्ये एका दिवसात 6 बलात्कार होतात ही वडेट्टीवारांची माहिती चुकीची असल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलेलं आहे. अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं त्यांनी म्हटलं. बदलापूरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोर गोळीबार झालाय. या घटनेमध्ये अज्ञात व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये जून महिन्यात 192 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता, मात्र केवळ 114 मिलीमीटर पाऊस पडलाय. त्यामुळे जून महिन्यात 41% इतका कमी पाऊस झालाय. आता एक मोठी बातमी. आज विजयी मेळाव्याची रंगीत तालीम होणार आहे. शिवसेना, उबाठा आणि मनसे पदाधिकारी रंगीत तालीम करणार असून पोलिसांच्या उपस्थितीमध्ये व्हीआयपींच्या सुरक्षेची पाहणी होणार आहे. यावेळी बाळा नांदगावकर आणि अनिल परब हे उपस्थित राहणार आहेत. तर ठाकरेंच्या विजयी मेळाव्याची आज रंगीत तालीम पार पडणार आहे आणि यावेळी बाळा नांदगावकर आणि अनिल परब हे उपस्थित असतील. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये व्हीआयपींच्या सुरक्षेची पाहणी करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका या बंधूंची आज भेट झाली. सोलापूर जिल्ह्यातील दसूर फाटा इथे या भावंडांची भेट झाली. या भेटीला अनोखा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दोन्ही पालखीजवळ येताच फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि यावेळी माऊली माऊलीचा गजर झाला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वेळापूरहून प्रस्थान झाल्यावर उघडेवाडी इथे गोल रिंगण पार पडलं आणि यावेळी वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन प्रदक्षिणा घालत होत्या. यावेळी दिंडीतले मुख्य चोपदार पुढे आले आणि त्यांनी महिलेला ढकलून दिलं. यानंतर चोपदारानं महिलेशी वाद घातला. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत कर्नाटक सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्रातील यापूर्वीच्या आणि आताच्या सरकारचा असलेला कडाडून विरोध कायम आहे. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात देखील हीच भूमिका कायम ठेवली आहे, अशी स्पष्ट ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. चांदोली परिसरात पावसाची संततधार कायम आहे. धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. संततधार पाऊस आणि वाढणारा पाणीसाठा यामुळे चांदोली धरणाचे दरवाजे दुपारी 2 वाजता उघडण्याचा निर्णय धरण प्रशासनानं घेतला. कुडाळ जिल्ह्यामध्ये बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत असून कुडाळ तालुक्याला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलं. सह्याद्री पट्ट्यात देखील धुवाधार पाऊस कोसळत असून सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय. तालुक्यातील भंगसाळ नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं गुरुवारी पहाटेपासून पुराच्या पाण्यानं नदीचं पात्र सोडलं. गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळावं या मागणीसाठी त्यांचा मोर्चा येत्या बुधवारी सकाळी 11 वाजता मुंबईतील आझाद मैदानातून विधान भवनावर धडकणार आहे आणि गेल्या 22 वर्षांपासून लढा देणाऱ्या गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगार समिती आणि मुंबईतील 15 प्रमुख संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलंय. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड जोड रस्ता अंतर्गत बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्यांच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. उद्यानातील वन खात्याची 19.43 हेक्टर जागा पालिकेच्या ताब्यात देण्यात आली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कायम राहिल्यानं खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. यंदाच्या हंगामात आतापर्यंत 3.19 अब्ज घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला मिळाला नाहीये आणि निधी देखील नाहीये. त्यामुळे पुनरुज्जीवनाचं काम रखडलंय. राज्य शासनानं पवना नदी पुनरुज्जीवनासाठीचा ना हरकत दाखला आणि निधी देण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली. ठाणे जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस सुरू आहे. धरण परिसरात देखील पाणी पातळीत वाढ झालेली आहे. जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण हे 57% भरलं असून गेल्या वर्षापेक्षा समाधानकारक स्थिती असल्याचं म्हटलं जातं. आता एक मोठी बातमी. मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना डिवचलंय. विधान भवनात आदित्य ठाकरे आणि नितेश राणे हे एकमेकांसमोर आले तेव्हा नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची नक्कल केली आहे. आदित्य ठाकरे बाजूने जात असताना नितेश राणेंनी ही नक्कल केली आणि त्यानंतर माध्यमांशी बोलतानाही नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची नक्कल केली. विचार
आलं आलं का